हॅलो, मी पल्लवी. तर तुम्हाला भाजी पाहून कळली असेल, आजची भाजी आहे शेवगा. हा जो शेवगा आहे यामध्ये मी तेल, मीठ आणि हळद टाकली आहे आणि थोडीशी शिजल्यानंतर त्यातली थोडी मी बाजूला काढत असते, कारण की कबीरला तशीच ती खायला खूप आवडते. तो तिखट भाजी अजिबात खात नाही. आणि ही जर शेवगाची शेंगाची भाजी तर मी मुलांना खायला दिली, म्हणजे शेवगा नुसता खायला दिला उकडून, तर तो मुलांच्या आरोग्यासाठी खूप पौष्टिक आणि हेल्दी असतो, हे तुम्हाला माहितीच असेल. पण माझ्या कबीरला मी नेहमी आठवड्यातून 3-4 वेळा तरी हा शेवगा असा उकडून देत असते. त्यामुळे त्याची इम्युनिटी पॉवर खूप चांगली आहे आणि तो शक्यतो खूप कमी आजारी पडतो. त्यानंतर मला हीच भाजी आमच्यासाठी करायची होती, त्यामुळे मी त्याचा मसाला तयार करून घेतला. आणि या साईडला कबीरला कोशिंबीर पण खूप आवडते, त्यामुळे तिला मी अशी साधी सोपी कोशिंबीर पण केली. या कोशिंबीरमध्ये कांदा, टोमॅटो आणि काकडी, थोडंसं मीठ, साखर आणि दही घालून केली तरी कोशिंबीर खूप छान लागते आणि टेस्टला पण मस्त असल्यामुळे कबीरचं पोट भरून जातं. लहान मुलांसाठी अगदी योग्य असे हे 2 पौष्टिक पदार्थ आहे. त्यानंतर त्याला फोडणी दिली आणि फोडणी पण देताना मी मिरची खूप जाड ठेवते, कारण की त्याला मिरची खाता येत नाही, त्यामुळे मी ती मिरची काढताना पण लवकर निघून जाते. म्हणून मी ही मिरची अशी जाड जाड चिरली आणि व्हिडिओ काढताना ती करपून गेली. तर असो, त्यानंतर आपली कोशिंबीर ही रेडी झाली आहे आणि नंतर तयारी करायची होती भाजीची. तर भाजीची तयारी मी केली. तर भाजीमध्ये मी पण जास्त मसाला वापरत नाही, कारण की आता सुरू आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये आपण जास्त मसाला खाल्ला की खूप त्रास पण होतो. त्यामुळे मी खूप कमी पदार्थ घेऊन भाजीची तयारी केली. आणि कबीरने गॅसच्या ओट्यावर सगळीकडे पाणी सांडून ठेवलं होतं, कारण की त्याला मम्मी जर स्वयंपाक करत असली तर मध्ये मध्ये करायला खूप आवडतो आणि त्याचा गॅसचा ओटा खूप प्रिय आहे, अगदी लहानपणापासून. त्याला त्या गॅसच्या ओट्याचं काय वेड आहे काय माहिती. तुम्हाला त्याचे व्हिडिओ बरेचसे दिसले असतील गॅसच्या ओट्यावरचे. आता तो 5 वर्षाचा झाला आहे, पण तरीही गॅसचा ओटा त्याला खूपच आवडतो. आणि ही जी भाजी करताना या भाजीमध्ये जर तुम्हाला थांबी तर्री हवी असेल, कुठल्याही भाजीमध्ये मसाल्याची तुम्हाला तर्री जर हवी असेल, तर त्यात मी थोडंसं मीठ फोडणी देताना, म्हणजे जेव्हा आपण मसाला टाकतो तेव्हा मग थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर टाका आणि हिंग. यामुळे हिंगामुळे आपलं पचन जे आहे ते एकदम छान राहतं, कुठलीही खराब ढेकर येत नाही, पोट चांगलं राहतं. आणि साखरेमुळे भाजीला तर्री येते आणि मिठामुळे पण तर्री येते. त्यामुळे ही साधी सिंपल भाजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि मी अशाच किचन टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमच्या मुलांचं आरोग्य खूप चांगलं राहील. आणि माझा आता पूर्ण स्वयंपाक बनवून झाला आहे आणि गॅसचा ओटा पण स्वच्छ पुसून मस्त टकाटक झाला आहे. हे कबीरसाठी एवढ्या शेंगा आणि ही थोडीशी कोशिंबीर. कबीरला कोशिंबीर आवडते म्हणून. आणि ही भाजी पण त्याला खूप आवडते, मुगाची डाळ, ते पण येल्लो कलरचीच आवडते. हा कबीरचा मेनू आहे संध्याकाळपर्यंतचा, कारण मी त्याला कुठलेही बाहेरचे पदार्थ देतच नाही. आणि ही आमच्यासाठी छोटीशी भाजी. भाजीचा कलर तुम्ही पाहू शकता किती छान आला आहे. आणि त्यानंतर काम करायचं होतं. मंजिरीचं स्कूल आता सुरू होते आहे, तर तिच्या स्कूलचे पुस्तकांचे कवर लावायची आहे. आपल्या बायांना खूप कामं असतात आणि एक काम झालं की दुसरं काम पण करावंच लागतं. सगळे व्हिडिओ काही शूट होत नाही, पण जे जे व्हिडिओ शूट होतात ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न करते. कारण मध्ये मध्ये हा कबीर पण असतो, हा बऱ्याच वेळा मोबाईल घेतो, बऱ्याच वेळा मोबाईल पाडतो, त्यामुळे बरेचसे व्हिडिओ स्किप होऊन जातात आणि त्याला असं मध्ये मध्ये केल्याशिवाय अजिबात करमत नाही. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.